आम्ही सकाळ सकाळी निघलो होतो ATM मध्ये खजिना काढायला, कारण आजकाल ऑनलाईनच्या जमान्यात ना कोणाकडे कॅश नाहीयेच आणि आमच्या घरात ना आईला पप्पाला कॅशच लागती, कारण त्यांना ऑनलाईनचं काय समजत नाही. त्याच्यामुळे कधी भैया कधी दादा तर कधी यांनी आई पप्पाला कॅश आणून देतात. मग दुपारी मी निवांत होते तर म्हटलं चला तिळाचे लाडू बनवूया, कारण लेकरांचं बोरनान पण करायचंय आणि आमच्या घरातच सगळ्यांना तिळाचे लाडू खूप आवडतात. तर म्हटलं चला तीळ शिल्लक आहे तर आपण बनवून घेऊया. त्यासाठी ना मी इथे कढईमध्ये ना मस्त असे तीळ भाजायला ठेवले होते बारीक गॅस करून, कारण हे तीळ ना असे तडतड वाजेपर्यंत भाजून घ्यायचे, म्हणजे तिळाचे लाडू पण एकदम खमंग लागतात. आणि तिळाचे लाडू बनवायचे म्हटल्यावरती गुळ हा मेन आहे. मग गुळ नाही ते मी बारीक करायला घेतला होता. अगोदर चाकूने बारीक करूया म्हटलं, पण चाकूने ते काय बारीक झालंच नाही, कारण दगडासारखा होता तो गुळ. मग मस्त त्याला चेचून घेतलं, एकदम बारीक असं करून घ्यायचं, म्हणजे याचा पाक पण ना लवकर तयार होतो. तर गुळ इथे बारीक करून घेतला होता आणि तीळ पण इथे ना मस्त असे भाजले होते. मस्त लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि ते प्लेटीत काढून घेतले. आता तीळ तर भाजले, म्हटलं चला लगेच पाक पण बनवून घेऊया. मग कढईमध्ये ना गुळ टाकला होता आणि बारीक गॅसवरती ना पाक पण मस्त असं वितळून घेतला आणि मग म्हटलं पाक शिजला का नाही ते टेस्ट करूया. मग वाटीमध्ये पाणी घेतलं होतं आणि त्याच्यात ना पाकाचे 1-2 थेंब टाकले आणि तो पाक जर जेली सारखा जर झाला असेल तर आपला पाक ना रेडी झाला. मग गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्ये तीळ टाकून ना सगळं असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे दोन्ही एक जीव होईपर्यंत ते सगळं मिक्स करायचं आणि गरम गरम मध्येच ना लाडू वळून घ्यायचे, कारण गरम गरम मध्ये लाडू वळले ना तर खूप छान होतात. आणि मग मी ना हाताला पाणी लावून ना लाडू वळायला घेतले, कारण हाताला पाणी लावल्याचे ना 2 फायदे आहेत. एक तर तीळ ना हाताला चिकटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते गरम गरम आपल्याला भाजत नाही. त्याच्यामुळे ना हाताला मी पाणी लावूनच लाडू बनवते. आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असेल, पण ही पद्धत ना पाणी लावून लाडू वळायची मी शोधून काढलेली आहे. तर मस्त असे गरम गरम मध्ये सगळे लाडू वळून घेतले. आता आमच्याकडे ना तीळ थोडेच होते त्याच्यामुळे लाडू पण थोडेच झाले होते, पण टेस्टला खूप मस्त झाले होते. आमच्या घरात सगळ्यांना आवडले. मला तर तिळाचे लाडू आवडत नाही किंवा तीळ पण आवडत नाही, पण टेस्ट करून बघूया म्हटलं तर छान लागत होतं. तर तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा आणि कसं झाले ते नक्कीच सांगा. तर चला बाय.